नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद विथ रंजना या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज श्रावण स्पेशल मी मिठाई बनवलेली आहे. उपवासाची मिठाई आहे ही. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करू. इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. ही मिल्क पावडर उपासाला चालते अशीच बघून घ्यायची आहे. 2 कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच कपने 1 कप भरून मी दूध घेणार आहे. दूध हे रूम टेम्परेचरचं पाहिजे आहे, जास्त गरम नको आणि थंडही नको. हे यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता छान. एकदम स्मूथ आणि प्लेन बॅटर तयार झालं पाहिजे आपलं, असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक पण गुठळी ठेवायची नाही आहे, दाखवते मी तुम्हाला. बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला गॅसवर ठेवूया. गॅसवर ठेवताना कमी गॅसच ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही आणि सतत आपल्याला ढवळतच घ्यायचं आहे जोपर्यंत घट्टपणा येत नाही तोपर्यंत, म्हणजे याच्यात गोळे गोळे तयार झाले नाही पाहिजे. बघू शकता उपवासासाठी खूप पौष्टिक मिठाई आहे ही, नक्कीच बनवा. खूप छान लागते सुद्धा आणि उपवास म्हटल्यावर गोड खायची तर इच्छा होतेच. तर ही मिठाई नक्कीच बनवून बघा. आता यामध्ये मी घट्ट झाल्यानंतर 1 चम्मच तूप टाकणार आहे. बघू शकता फिरवतच मी असं घट्ट बनवून घेतलेलं आहे. तुपाऐवजी आपण तेलाचा वापरही करू शकतो, पण तुपामुळे छान चव येते अजूनच मिठाईला. आता अजून आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. फिरवतच घेते. बघू शकता या पद्धतीने घ्यायचं आहे छान. असं करत एक छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. आता या टेस्टला मी वेलची पावडर टाकत आहे, म्हणजे साखरमध्ये मिक्स केलेली आहे बघा ही. आणि यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे पिठी साखर. तर पिठी साखर मी अर्धीपेक्षा अर्धी घेतलेली आहे. एकदम गोड कमी करणार आहे मी त्यामुळे, कारण मिल्क पावडरसुद्धा गोड असते. तर साखर आपल्याला पिठी साखर कमीच टाकायची आहे. जर का आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर आपण अर्धी वाटी टाकायची किंवा 1 वाटी, पण 1 वाटी खूपच जास्त होईल. मी अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी टाकलेली आहे. आता हे बघा, परत पिठी साखर टाकल्यानंतर पातळ झालेली आहे. तर परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान. बघू शकता बघा, घट्टपणा आलेला आहे आपल्याला. अजून आपल्याला घट्ट बनवायचं आहे. दाखवते मी तुम्हाला, नक्कीच बघा. मम्मा मी टाकून दे. छान फिरवतच घ्यायचं आहे आपल्याला, असं सोडायचंच नाही. जर का सोडलं तर खाली डाग पकडतो. स्टीलच्या कढईला तर लगेच डाग पकडतो. बघा छान घट्ट झालेलं आहे. थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. बघू शकता. आता मी गॅस बंद करून टाकणार आहे आणि एक डब्बा घेतलेला आहे. त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकलेले आहे, पिस्ता आणि बदामचे तुकडे टाकलेले आहे. याच्यामध्येच मी जे आपण मिठाईसाठी बनवून घेतलेलं आहे बॅटर, ते याच्यामध्ये टाकणार आहे. बघू शकता. ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मी असंच याला थंड करून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवणार आहे. आता मी ह्या मिश्रणाला अर्धा तास ठेवलं होतं फ्रीजमध्ये. फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून गोळा बनवून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने ड्रायफ्रूट छान लागलेले आहे सर्व साईडला. आता आपल्याला पेढ्याचा आकार कसा बनवायचा, आपल्या अंदाजानुसार द्यायचा आहे आकार. मी गोल साईज करणार आहे, तुम्हाला दाखवते. छान असे हे बनवून घेते मी अगोदर. बघू शकता. खूप सोपी पद्धत आहे ही. नक्कीच आपल्याला जर का आवडली तर ट्राय करून बघा. आपण चाकूने कट करूनसुद्धा बनवू शकतो. ते पण आकार छान दिसतो. आता मी हे एक गोल करून बनवणार आहे. हे बघा, एवढा गोळा तुकडा करून मी
गोल करून सापट बनवून घेणार आहे, थोडं मिठाईसारखं. माझ्या मुलाला हा शेप खूप आवडतो. गव्हाच्या पिठाचे पेढेसुद्धा मी अशा पद्धतीने बनवले होते, त्याला खूप आवडले होते, त्यामुळे मी असाच शेप देत आहे. तर हे बघू शकता. असे सर्व मी मिठाई बनवून घेत आहे. आता सर्व दाखवते बनवल्यानंतर. खूप छान लागतात हे. उपवास स्पेशल मिठाई आहे ही. बघा, मी सर्व मिठाई बनवून घेतलेली आहे. श्रावण स्पेशल ही मिठाई बनवून तयार झालेली आहे उपवासाची. तर ही मिठाई आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये जर का काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.